नमस्कार मंडळी, मी आहे पर्णिका आणि दिवसाची सुरुवात मस्त अशा या गुलमोहराच्या वेवने झाली. म्हटलं पटकन तुमच्यासोबत देखील शेअर करूया. त्यानंतर मग मी आले किचनमध्ये आणि जेवणाच्या तयारीला लागले. बेसिकच असा प्लॅन होता, चवळीची आमटी आणि पालेभाजी. त्यानंतर मग घरातली जी काही छोटी-मोठी कामं असतात, तर ती आटपून घेतलीत आणि मेन म्हणजे छोटं बाळ म्हटलं की भरपूर सारे कपडे तर आलेच. मग बाळाच्या कपड्यांची मशीन देखील लावून झाली होती. तर मग ते कपडे पटकन वाळत टाकून घ्यायचं काम बाकी होतं. तर ते देखील आटपून घेतलं. कारण आज आमचा थोडासा एक बाहेरच्या कामाचा प्लॅन होता. तर फायनली मी आणि माझे मिस्टर दोघं बाईकवरून बाहेर पडलो होतो. आणि ऑफकोर्स बाळासोबत आज आई होत्या. त्यामुळे काही प्रश्नच नव्हता. आम्ही निश्चिंतपणे बाहेरची कामं देखील आटपून घेऊ शकलो त्यामुळे. आणि बघतो तर काय मस्त असं गुलाबीसर आकाश आणि हा आपला मस्त रत्नागिरीचा सुंदर असा व्ह्यू. तर छोटीशी ही आमची बाईक राईड आणि त्यामध्ये आमच्या चालू असलेल्या गप्पा-टप्पा असं सगळं चालू होतं. त्याचप्रमाणे जे काही सध्या आपल्या रत्नागिरीमध्ये रस्त्याची कामं देखील आहेत, तर ते देखील बघणं साइड बाय साइड चालू होतं. हा आहे आपला मारुती मंदिर सर्कलचा एरिया आणि इथे बरेच दिवस रस्त्याचं काम चालू होतं. तर बघूयात काय कंडिशन आहे आणि येस फायनली इकडचं काम देखील पूर्ण झालंय. सो असे जे काही रत्नागिरीमध्ये चेंजेस होतायत ते बघून छान वाटतंय आणि जे कोणी हे व्हिडिओ बघतात त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा, की तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय? तुम्ही देखील रत्नागिरीचेच आहात का? तर मला देखील ते जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आणि सुंदर असं आकाशाचे जे काही रंगछटा होत्या त्या बघायला आणि असं कॅमेरामध्ये कॅप्चर करायला देखील मजा आली. तर पुढे मग माळनाका आणि असं सगळं करत-करत आम्ही रत्नागिरीच्या दिशेने जातच होतो. आणि बऱ्याच दिवसांनी असं आम्ही दोघं बाहेर पडलो होतो. सो ती पण एक वेगळीच मजा होती. तर आमचं असं एक छोटंसं काम होतं, तर म्हटलं ते पटकन आटपून आम्ही घरी जाऊ. तर बघतोय तर काय थोडंफार ट्रॅफिक तर होतंच. हा आहे जेल रोडचा सिग्नल आणि तिथे हे असं छान असं मेंटेन केलेलं आहे आणि संध्याकाळच्या ह्या लाईटमध्ये तर तो व्ह्यू बघण्यासारखाच असतो. आणि हो, शासकीय इमारतीचं काम देखील पूर्णत्वास जातंय. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.